तर मुख्यमंत्र्यांच्या घरी महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले। गणेशोत्सवानिमित्त आज महायुतीतील आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले। एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा उपस्थित राहणार आहेत। हे दोघं उपमुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता आहे। उपमुख्यमंत्र्यांच्या या वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आले। उपोषणावर तोडगा निघाल्यानंतर तिन्ही पक्षाचे नेते हे प्रथमच एकत्र येतील। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आज स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या स्नेहभोजनासाठी उपस्थित असतील अशी माहिती आहे। दोघे उपमुख्यमंत्री उपस्थित असतील तर मग मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षणावर तोडगा निघाल्यानंतर, आरक्षणाच्या आंदोलनावर तोडगा निघाल्यानंतर आता पहिल्यांदाच हे तिघ नेते एकत्र येतील। महायुतीतील आमदारांसाठी या स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। महायुतीतील सर्व आमदार उपस्थित राहणं अपेक्षित आहे। अर्थात दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यामध्ये येणं अपेक्षित आहे। त्यामुळे हे दोन्ही उपमुख्यमंत्री जर मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर शासकीय निवासस्थानी स्नेहभोजनासाठी उपस्थित राहिले, तिन्ही नेते पहिल्यांदाच या मोठ्या निर्णयानंतर एकत्र येऊ शकतात। आपले प्रतिनिधी सुशांत सावंत हे फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचे तपशील त्यांच्याकडून घेऊ। सुशांत। विक्रांत, आपण जर बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे आणि दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात देवेंद्र फडणवीस महायुतीच्या सर्व आमदारांना स्नेहभोजनासाठी निमंत्रण करत असतात। आज देखील सगळे आमदार जे आहेत ते महायुतीचे त्यांना स्नेहभोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी निमंत्रित केलेले आहेत आणि यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित असणार आहेत। आपण जर बघितलं असेल तर काल मराठा आरक्षणाचा तोडगा मिटलेला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण मागे घेतलं आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा महत्वपूर्ण वाटा होता, कारण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणारे देवेंद्र फडणवीस होते आणि काल देखील जो पेच निर्माण झाला होता तो सोडवण्याचं काम देखील देवेंद्र फडणवीसांनीच केलं होतं। या धर्तीवर खऱ्या अर्थाने आज स्नेहभोजन देखील महत्वपूर्ण असणार आहे। आता तिन्ही नेते या स्नेहभोजनादरम्यान काय चर्चा करणार हे देखील बघणं महत्वाचं आहे। त्याचं प्रमुख कारण म्हणजे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आता निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। येत्या महिन्यात कधी निवडणुकांच्या तारखा देखील जाहीर होतील। या पार्श्वभूमीवर देखील हे स्नेहभोजन तितकेच महत्वाचं असणार आहे। सर्व आमदारांना माहितीच्या काय सूचना केल्या जातील, येत्या काळात कशा पद्धतीने काम करायचं आहे, कारण ज्या पद्धतीने महायुतीमध्ये फार काही आलबेल नसल्याची चर्चा होती, यावर काही या स्नेहभोजनादरम्यान चर्चा होते का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद सुशांत या सगळ्या माहितीसाठी। Thank you.